नमस्कार मित्रांनो. तर या ठिकाणी आपण आज एक नवीन माहिती बघणार आहोत. तर 1 मार्च पूर्वी वाहनांची नंबर प्लेट बदलून घेणं आपल्याला आवश्यक आहे. तर वाहनांना HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर बसवावा लागणार आहे. तर त्याची प्रोसेस कशी करायची याबाबत हा व्हिडिओ आहे. तर आपण आता हा व्हिडिओ समोर पाहू. तर सगळ्यात अगोदर आपल्याला यायचं आहे transport.महाराष्ट्र या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं एक पेज ओपन होईल मोटर वाहन विभागाचं. तर इथं बघा HSRP ऑनलाईन ट्रॅकिंग बुकिंग या प्रकारचं एक ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, म्हणजे RTO जे असेल तुमचं, आणि याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर या प्रकारचं एक पेज ओपन होईल. तर या ठिकाणी ऑर्डर नाऊ या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याकरिता बुकिंगसाठी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ज्यांनी 2019 अगोदर गाडी घेतली असेल 1 एप्रिल 2019 पूर्वी, तर त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. मग ते 1999 असो, 92 असो, 2001, 3, 4, 5 जे काही वर्ष आहेत मागचे, त्या प्रत्येक वर्षाच्या वाहनांना हे आवश्यक आहे. तर त्या लोकांनी बसून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण ऑर्डर नाववर क्लिक करू. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला परत आपलं 2 ऑप्शन येत आहेत, डीलर प्रेमिस आणि होम फिटमेंट. म्हणजे आपल्याला तिथं जाऊन बसवायचं आहे की आपल्याला होम डिलिव्हरी पाहिजे. तर आपण इथं करूया, डीलर प्रेमिसवर क्लिक करू आणि या ठिकाणी कंप्लीट HSRP फुल किटवर ओल्ड व्हेकलसाठी ऑप्शन निवडून इथं आपला पिनकोड टाकू. पिनकोड टाकल्यानंतर इथं आपल्याला आपला गाडी क्रमांक टाकायचा आहे. या ठिकाणी चेचेस नंबर टाकायचा आहे. जे काही चेचेस नंबर असेल आपला तो, ते आपल्या RC बुकवर आपल्याला कळून जाईल. तर चेचेस नंबर MD 2A76 चेचेस नंबर व्यवस्थित काळजीपूर्वक टाकायचा आहे आणि इंजिन नंबर पण टाकायचा आहे. तर ही माहिती जी आहे ती व्यवस्थित भरायची आहे. इथं काही गडबड करायची नाही. आणि इथं ऑनरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो काही नंबर असेल तो. तर पाहू शकता आपण या ठिकाणी या प्रकारे माहिती भरली. याला आता सबमिट करूया. नियरेस्ट सिटी निवडायची. तर इथं चिखली, रामसेस, अपॉइंटमेंट तारीख इथं आपल्याला टाकायची जी काही घ्यायची असेल ती. तर इथं मी टाकतो 16, 17, 18, 22 तारखेपर्यंत इकडे व्हॅकंट नाही आहे. 22च्या पुढे आहे, 22 आहे, 25, 24 आहे, 27, 28 आहे. तर आजची डेट आहे याच्यात, पण आज आपलं शक्य नाही. तर 24 तारखेला मिळणार नाही का, 22 तारीख घेऊया. आणि इथं स्लॉट बुकिंग टाईम आहे आपला. तर इथं स्लॉट बुकिंग टाईम 4:30 ते 5:30 हा घेऊन त्याला नेक्स्ट करू. नेक्स्ट केल्यानंतर मोटरसायकलवर क्लिक करायचं आहे. नॉन ट्रान्सपोर्ट, पेट्रोल सगळं काही ऑटोमॅटिक येईल. ही व्हेकल लावणार नाही. बिलिंग स्टेट महाराष्ट्र, याला इथं नेक्स्ट करू. इथे एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे.
याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की या प्रकारचं एक आपल्याला पेज आलेलं आहे. तर इथं आपण क्लिक करून इथं आपल्याला सांगते ₹531 पेड करायचे आहेत. तर पे नाऊवर क्लिक केलं तर ₹531 जे आहेत ते आपल्या अकाउंटमधून डिडक्ट होणार आहेत. तर या प्रकारची ती नंबर प्लेट असणार आहे. एक उदाहरण दिलेलं आहे आणि याला आपण इथं पे नाऊवर क्लिक करू. पे नाऊवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्यात भरपूर ऑप्शन आहेत. कोणत्याही प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. एक मिनिट. पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. याची प्रिंट इथं आपण डाउनलोड करून घेऊ. तर पाहू शकता की आपण जो फॉर्म भरलेला आहे ते फॉर्म भरल्यानंतर पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला कुठं जायचं आहे त्याचा पण पत्ता इथं आलेला आहे आणि पेमेंटसुद्धा सक्सेसफुल झालेलं आहे. तर याची आपण एक प्रिंट काढून ठेवू. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली तुम्हाला या मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब चॅनलला करून ठेवा. धन्यवाद.